तुम्हा सर्वांचे परत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज आहे रक्षाबंधन म्हणजे नारळी पौर्णिमा। रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज मी नवनाथ पारायण करणार आहे। तर सगळी साफसफाई करून झाली, फरशी वगैरे सर्व पुसून, आणि नंतर मी देव धुण्यासाठी घेतले। देवांना स्वच्छ आंघोळ घालून घेतली पंचामृतनी त्याने। आणि पौर्णिमा पण आहे ना, तर मग मी आमोशा पौर्णिमा इतर वेळेला स्वच्छ पंचामृत, एकादशी चतुर्थी त्याला मी पंचामृतनी त्याने देवांना चांगली दर आंघोळ घालून घेत असते। इतर दिवशी मी आपली पाण्याने साधे आंघोळ घालून घेत असते। तर इथं सगळं देवाची सागर संगीत पूजा झाली। आणि आता नवनाथ पारायण मी करणार आहे ना, मी दरवर्षीच करत असते श्रावण महिन्यामध्ये। चांगलं असतं श्रावण महिन्यामध्ये पारायण केलेलं। बरेच जण गुरुचरित्राचं पण पारायण करतात, मी नवनाथाचंच पारायण करत असते। जेव्हापासून मी ग्रंथ घेऊन आले ना मडीला जाऊन, तेव्हापासून मग मी तेव्हापासून पारायण करते नवनाथांचं। आणि मग चौरंग घेतला पुसून स्वच्छ करून, त्याच्याखाली रांगोळी काढून घेतली स्वस्तिक। नंतर मग समोर पण रांगोळी काढून घेतली। आणि कुठल्याही पूजेला रांगोळीशिवाय शोभा येत नाही, कारण अगोदर रांगोळी काढतो आपण, मग तिथून आपल्या देवपूजेला सुरुवात होती। मग नंतर दीप प्रज्वलनाने सुरुवात केली, कारण अग्नीच्या साक्षीनेच आपण कुठल्या बी देवाची पूजा करून म्हणजे सुरुवात करून घेतो। नंतर मग मी कलश स्थापन करायला घेतला। कलशामध्ये पण मी पाणी भरून घेतलं, एक नाणं, फूल, सुपारी, हळदी कुंकू हे सर्व टाकून घेतलं। 5 नागिनीचे पानं पण घेतली, तांदूळ टाकले। मग नंतर कलशावर मी स्वस्तिक काढून घेतलं कुंकवाचं। आणि नंतर ते 5 कलशावर नाम पण ओढून घेतली। नाम ओढताना कधी पण खालतून वर असे नाम ओढायचे असतात, कारण वरतून नसतात। नंतर मग मी तो जो आपला नारळ आहे ना, त्याला पण स्वस्तिक वगैरे काढून घेतलं। चालली होती माझी पूजा करायचं काम। तुम्ही पण करता का श्रावण महिन्यामध्ये? कुठल्या कोणी शिवलीला अमृतचं पारायण करतं, कोणी गुरुचरित्राचं करतं, मी नवनाथाचं करते पारायण। मग नंतर चौरंगावर एक शुभ्र पांढरं वस्त्र मी टाकून घेतलं। लाल पण म्हणजे जास्त करून पांढरंच टाकतात, तर मग मी पांढरंच टाकलं। आणि नंतर दिवा वगैरे ते अगरबत्ती लावून मग मी कलश ठेवून घेतला। त्याच्यावर नंतर मग हे साहित्य घेतलं मी, भस्म, हार, पान, सुपारी, ते विड्याचं सगळं साहित्य, धूप, दीप, तुपाचा दिवा, हे सर्व मी हे करून घेतलं, ते साहित्य घेतलं। नंतर मग तांदळाची रास काढून घेतली, त्याच्यावर आपला कलश स्थापन करून घेतला। नवनाथ महाराजांचा फोटो पण घेतला, त्या नवनाथ महाराजांचा फोटो स्वच्छ मी साफ करून घेतला। गणपती बाप्पांची पण पूजा करून घेतली। नंतर नवनाथ महाराजांची स्थापना करायची होती, तर मग मी अगोदर तांदळाची रास मांडून त्याच्यावर 9 सुपाऱ्या ठेवून घेतल्या, सुपाऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या। नंतर विड्याची पाने पण ठेवून घेतली, म्हणजे जे आपण विड्याचं पान ते सर्व सुपारी वगैरे असतं ना, तर त्याच्यावर पण हळदी कुंकू लावून घेतलं। परत नवनाथ महाराजांना हळदी कुंकू चालत नाही, तर मग त्यांना भस्म लावून घेतला। अशी मी सर्व सागर संगीत पूजा करून घेतली, स्वतःला पण भस्म लावला। त्यांनी मग फुलं वगैरे सर्व असं मी पूजा करून घेतली सर्व। आता मी प्रत्येकच वर्षी करते ना, तर मग मला सर्व माहिती आहे। आणि आज रक्षाबंधन आहे ना, तर मग मी गणपती बाप्पांसाठी राख्या पण आणली होती ना, देवासाठी पण राखी आणली होती। तर गणपती बाप्पांना पण राखी बांधून घेतली, गोंड्याच्या छोट्या छोट्या। बाळकृष्णाला पण राखी बांधून घेतली, कारण ते आपले रक्षण करतात। मग रक्षाबंधन याच्यामुळंच जे आपलं रक्षण करतं, म्हणूनच आपण आपला भाऊ आपलं रक्षण करतो, म्हणूनच आपण राखी बांधतो। आणि हा खूप दिवस झाले मी ग्रंथ आणलेला, तर मग त्याची मी सर्व पूजा छान करून घेतली। प्रसाद ठेवून घेतला खडीसाखरेचा।
अशी ही माझी साष्टसंगीत पूजा झाली नवनाथ महाराजांची. आरतीसाठी मी ताट पण तयार करून घेतलेलं होतं आणि देवाला पण देवघराला पण हार घालून घेतला. तर ही पा आपली अशी झाली पूजा. नंतर रक्षाबंधनाची पण तयारी केली. माझा भाऊ आला होता ना राखीसाठी, येत असतो तो दरवर्षी रक्षाबंधनाला. तर मग मी इथं माझं मेकअप वगैरे केला सर्व आणि मग आता आमची झाली रक्षाबंधनाला सुरुवात. तर त्याला ओवाळून घेतलं. मध्ये त्याची चालली होती थोडीफार कॉमेडी. तो म्हणत होता त्याला उपवास होता ना शनिवार, तर मग तो म्हणत होता पेढा चालतो का, तर म्हटलं हा चालतो खा. तर मग मी त्याला पण पेढा खाऊ घातला आणि व्हिडिओ चालू होता म्हणून मग हसत होता ना, त्याला हसायला येत होतं. आणि मग त्याला ओवाळून घेतलं. त्याला राखी पण बांधली. कालच मी राख्या घेऊन आलेली होती. वेळेला सगळंच करायचं म्हटल्यावर मग जास्त घाई गडबड होती आणि कारण सकाळपासून सर्वात जास्तच काम होते ना, स्वयंपाक करणं, सगळ्या गोष्टी सर्व करायचं म्हटल्यावर खूप वेळ लागतो. मग त्याने मला गिफ्ट पण आणलं. घड्याळ आणली होती त्याने मला, छान घड्याळ होती मस्त. मग नंतर आमचं फोटो सेशन पण झालं. नंतर मग दिदीचं आणि श्रेयसचं पण रक्षाबंधन, म्हणजे त्यांनी पण दिदीने पण श्रेयसला राखी बांधून घेतली. त्यांचं चाललं होतं थोडंसं तू मी लहान असताना माणूस तेव्हा तसंच असतं. जेव्हा बहीण भाऊ एकत्र असतात तेव्हा त्यांचं थोडंफार चालायचंच. नंतर अगोदर थोड्या वेळ भांडणं करतात, नंतर 2 मिनिटाला परत 2 मिनिटांनी गोडीला येतात, पाया पडते. तर तिने पण त्याला राखी बांधून घेतली. त्याने पण तिला घड्याळ आणली होती गिफ्ट म्हणून. कारण काही ना काही म्हणजे मुलांना पण आपण सवय लावायची की बहिणीला काही गिफ्ट देणं हे. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं रक्षाबंधन कसं झालं ते नक्कीच सांगा. आणि माझी बहीण पण आलेली होती ना, तर मग तिने पण दीदीच्या पप्पाला पण ओवाळून घेतलं. मग हे असं आमचं रक्षाबंधन झालं सर्व मस्त जेवण बिवण. तुमचं पण सर्वांचं कसं रक्षाबंधन झालं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हा सर्वांना परत रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. पुस्तकातलं वाचावं, मोबाईलमध्ये कायच रे. हे पहा असं आमचं चाललेलं होते इथं रक्षाबंधन. ती पण आली होती ना मुंबईवरून, तर अगोदरच आलती 2 दिवस रक्षाबंधनाच्या अगोदरच आलती ती. तर मग तेव्हा घेतलं तिने पण राखी बांधून. हे पहा कशी पेढा खाऊ घातला येणाराला. नंतर मग तिने श्रेयसला पण राखी बांधून घेतली. माझे पप्पा पण आले होते, त्यांना पण घेतली. सर्वांनाच राखी बांधून घेतली. पण व्हिडिओ खूप मोठा होत आहे ना म्हणून. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाय बाय, सबस्क्राईब पण करा.